नमस्कार, मी चित्रा सोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर। चला तर आज नवरात्रीचा 6वा दिवस म्हणजे 6वी माळ आणि आज कात्यायनी देवीचं स्वरूप आहे। तर आजचा रंग आहे राखाडी आणि मी आज स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास, म्हणजे साबुदाणा लाडू। तर साबुदाण्याचे लाडू कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। साबुदाणा लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार साहित्य 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी साखर, थोडेसे ड्राय फ्रूट्स, काजू बदाम नाही घेतले तरी चालेल, ऑप्शनल आहेत ते, 2 वेलची, हिरवी वेलची, बारीक करून घेतलेला खोबऱ्याचा किस आणि तूप आपल्याला या वाटी इतकं लागणार आहे, कारण की आपण जितकं साबुदाणा घेतलाय ना तितकं तूप लागणार आहे आपल्याला। त्यामुळे चला तर सुरुवात करूया व्हिडिओ बनवायला। साबुदाणा आपल्याला कढईत भाजून घ्यायचा आहे, एकसारखं मंद आचेवर भाजायचं आपल्याला, एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याचा कलर बदलेपर्यंत भाजायचा आहे तो आपल्याला। आणि शक्यतो कढई जाड गुळाची घ्या, म्हणजे साबुदाणा असा डागणार नाही किंवा भांडे खराब होणार नाही साबुदाण्यामुळे। एकसारखं हलवत राहायचं। याचा रंग बदलेल इतपत असा भाजायचा आहे आपल्याला, व्यवस्थित असा भाजला म्हणजे खूप छान असा साबुदाण्याचा लाडू पण तयार होतो आणि खूप चवीला पण खूप भन्नाट लागतो बरं का हा लाडू। नक्की ट्राय करून बघा। हे बघा साबुदाण्याचा कलर बदलला आहे, आता थोडासा लालसर झाला आहे। तर आता आपला हा साबुदाणा भाजून झाला आहे, तर आता हा एक भांड्यात काढून घेते मी थंड व्हायला। आणि फक्त कोमट झाला का मगच मग तो दळायचा आहे आपल्याला, बारीक करायचा आहे। पूर्ण गार झाला ना मग तो बारीक होत नाही। हे बघा प्लेटमध्ये काढून घेतला आहे मी, हे असा दिसतोय तो। आता हा गार झाल्यावरती आपण दळून घेणार आहोत। थोडा कोमट राहिला का मग दळायचा। इथे आपण दळून घेतलाय आता हा साबुदाणा, हा आपण चाळणीने चाळून घेऊया, म्हणजे आपल्याला एकदम बारीक म्हणजे चिरोटे रव्यासारखा आपल्याला हा साबुदाणा तयार होईल। चाळून जे जाड राहतं ना ते घ्यायचं नाही आपल्याला यामध्ये, नाही तर कचकच लागतं ते। आता आपण हे साबुदाणा पीठ आहे ना तयार करून घेतलेलं, हे आपण चाळून घेऊया व्यवस्थित। म्हणजे ना जाड राहतं ना ते घ्यायचंच नाही आपल्याला बरं का। ते कारण कसं लागतं ना मग। हे बघा हे जाड राहिलेलं आहे ना, हे आपल्याला घ्यायचं नाही, हे बस हे असं चिरोटे रव्यासारखं झालंय ना हे आपल्याला घ्यायचंय। ते जाड बाजूला काढून ठेवलंय मी, आता हे पीठ चाळून घेतलंय, हे बाजूला करते आणि दुसरं एक ताट घेते, त्यामध्ये साखर घेतली होती आपण दळून, वेलची पावडर टाकून, ती पण जाड नाही राहिली पाहिजे
आपल्याला पिठी साखरच हवी आहे, म्हणून मी साखर पण चाळून घेतली. हे बघा, मी पिठी साखर पण चाळून घेतली आहे. आता पुढची तयारी करूया. आता मी इथे कढई तापायला ठेवून घेतली आहे आणि कढईमध्ये तूप टाकून घेते आहे. म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल. आणि थोडंसं 1-2 चमचे शेवट आपल्याला ठेवायचं आहे. जर समजा कमीच पडलं तर थोडंसं टाकायचं आणि व्यवस्थित असं परतून आणि लाडू वळायचे यासाठी. आता यामध्ये आपण साबुदाणा पीठ हे नाही, आधी आपण काजू बदाम तळून घेऊया. चव खूप छान लागते याची. काजू बदाम तुपात तळून घेतले आणि दळून घेतले का मग आता हे आपले काजू बदाम परतून झाले बघा. त्यांचा कलर पण चेंज झाला आहे. हे आता आपण काढून घेऊया. यामध्ये आता आपण तूप गरम आहे तर थोडंसं थंड होऊ देऊ आणि मग म्हणजे गॅस बंद करून आणि मग त्यामध्ये साबुदाणा पीठ हे सोडून घेऊया. करपणार नाही म्हणजे आपलं पीठ. तूप तापलेलं आता आपण मिक्सरच्या भांड्यात परतलेले काजू आणि खोबरं परत एकदा बारीक दळून घेऊया. आता मी गॅस चालू करते आणि व्यवस्थित आपलं हे साबुदाण्याचं पीठ चांगलं परतून घेते. थोडं मीडियम फ्लेमवरच परतवायचं आहे आपल्याला, म्हणजे करपणार नाही. हे बघा कलर कसा चेंज होत चालला आहे आणि चवीला पण खूप छान आहेत बरं का. हे लाडू उपवासासाठी खास आहेत आणि हे लाडू एकदा केले ना महिनाभर पण टिकवू शकतात. म्हणजे आपण हे लाडू श्रावणात पण खाऊ शकतो. असे उपवास आपण धरलेत मग तेव्हा पण हे खाऊ शकतो. चला हे पीठ व्यवस्थित परतलंय आता आपला. यामध्ये मी खोबरं आणि काजू एक गरका देऊन घेतला होता. छान असं दळून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं काजून ते. हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान वास सुटलाय बरं का. या मिश्रणाचा हे परत आपल्याला एकजीव करायचं आहे.
म्हणजे खोबरं पण व्यवस्थित करते तुपाच्या याच्यामध्ये. आणि परतल्यामुळे छान असं खरपूस हे झालं का छान लागेल त्याची चव. कचकच लागणार आहे खोबऱ्याची पण आपल्याला. यामुळे व्यवस्थित असं परतत राहायचं आहे आपल्याला. हे बघू शकता आता छान मिश्रण आला, वास सुटला आहे. आता यामध्ये आपण साखरचं जे पीठ केलं आहे आपण ते यात आपण टाकून घेऊया. आणि चांगलं एकजीव करून घेऊया आपण. आता हे आपलं मिश्रण एकदम मस्त झालेलं आहे. तरी पण थोडंसं वाटतंय तूप टाकून घ्यावं. मी यामध्ये 1-2 चमचे अजून तूप थोडंसं टाकून घेते म्हणजे व्यवस्थित असे लाडू वळले जातील. याचे पण वळलेच जातील, थोडेसे अजून मस्त वळले जातील. अगदी 1-2 चमचे. हे बघू शकता किती छान असं मिश्रण झालंय आपलं आता हे तयार लाडू बनवण्यासाठी. आता हे थोडंसं थंड होऊ देऊ आणि मग याचे लाडू वळून घेऊ बरं का. चला आता हे थोडं थंड व्हायला ठेवते मी. मिश्रण झालंय आपलं तयार. कोमट झालंय. आता याचे आपण लाडू वळून घेऊया. हे बघा किती छान असे लाडू तयार होतात आणि खायला पण खूप छान असतात. हे बघा असे बनले ते लाडू साबुदाण्याचे, एकदम मस्त अगदी छान असे लागतात. हे चवीला पण छान आहेत हे लाडू. तर नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपे आहेत आणि लवकर होतात. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.